अक्षय कुमार निवड चाचणीच्या फायनल सामन्यासाठी असला मी नामदार सोबतच येणार होते अजून 3 प्रो कबड्डीचे प्लेअर. तर हॅलो भावांनो, माझे नाव आहे रेहान. आता हा तर आहे पार्ट 2 आणि पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा. आता फायनलची मॅच सुरू होण्यासाठी थोडाफार वेळ होता आणि तोपर्यंत क्वार्टर आणि सेमीफायनलच्या मॅचेस चालू होत्या आणि त्यासाठीच मग आपल्या गावातील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी आधीच आलेले होते आणि त्यानंतरच मग आपल्या जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खोरांगे साहेब यांचं सुद्धा आगमन होतंय आणि मग त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे सत्कार वगैरे होत आहे. आणि आज या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रो कबड्डीचे खेळाडू यांना सर्वांना इन्व्हाइट करणारे सुद्धा आपल्या गावचे असलं नामदारच होते. आता हे प्रो कबड्डीचे खेळाडू फक्त मॅच बघायसाठी आले नव्हते तर यांचं इथं काम पण चालू होतं. आणि तुम्ही म्हणता की आता काम काय, तर आज या निवड चाचणीसाठी आलेल्या जवळपास 36 टीमांमधून यांना 20 खेळाडूंचं सिलेक्शन करायचं होतं. आणि मग सकाळी सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचा आता अंतिम टप्पा होता आणि ती म्हणजे फायनल मॅच. आणि या फायनल मॅच साठीच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय. मग आलेल्या सर्व पाहुण्यांचे आगमन झाले आणि त्यानंतर मग ओळख फेरी वगैरे झाली. अशी टुर्नामेंट झालेली मी तर पहिले कधी बघितली नव्हती, पण हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी काहीतरी वेगळाच होता. आणि इतक्या मोठ्या मोठ्या स्टार खेळाडूंना भेटणं हे तर लोकांचं स्वप्न असतं आणि त्या सर्व स्टार खेळाडूंना मी आज माझ्याच एका कॅमेऱ्यात कैद करत होता आणि हे सर्व फक्त शक्य झालंय असलं मी नामदारमुळे. आणि नक्कीच हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. आता हे सर्व सांगता फायनल मध्ये कोणी क्वालिफाय केलंय हे तर मी सांगायचं राहून गेलो. आता क्वालिफाय करणारा पहिला संघ होता भैरवनाथ क्रीडा मंडळ अशोकनगर व दुसरा संघ होता जयंत क्रीडा मंडळ श्रीरामपूर. आणि या दोन्ही संघांमधून कोणी फायनलची मॅच जिंकलं हे तर तुम्हीच मला कमेंट करून सांगायचं. आणि आपल्या प्रो कबड्डीची निवड समितीने जवळपास 20 खेळाडूंचं सिलेक्शन तर अजूनपर्यंत करून टाकलं होतं आणि त्यांची कॅम्पला सुद्धा निवड झाली होती. आणि त्यानंतर मग ही मॅच संपल्यानंतर या मॅच मध्ये विजेता व उपविजेता ठरणाऱ्या संघाला बक्षीस वितरण वगैरे केलं. आता व्हिडिओ मध्ये तर तुम्ही बघितलंच आहे, पण तरी पण मला कमेंट करून सांगा की विजेता कोण आणि उपविजेता कोण. मग जाता जातात आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारे व आपल्या पुणेरी पलटण संघाचे कर्णधार असलम इनामदार यांच्यासोबत एक खतरनाकरित्या भेट घेतली. आता जाता जाता मला लाईक आणि फॉलो करून टाका आणि जिंकणाऱ्या संघांचा आनंद बघून जा.